चला अष्टविनायक नांदोरे टीम थोडा स्पीडअप ठेवा खेळाला. गोलंदाज रोहित तयार. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलला मिस टाइम आणि मोठा झटका. बॅक टू डगआउट, विकेट. यस डीजे. दुपारचं सत्र आहे, 2 वाजत आले. नक्की भूक लागली असेल. डीजे मास्टर पंच आमचे साथी समालोचक जेवणाचा आस्वाद घेत असताना अगदी रुचकर जेवण दररोज आम्हाला दिलं जातं. आयोजकांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. मग ते शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो. अगदी आपण बघू शकतात आजचं मेनू आहे तो म्हणजेच भात, वरण, त्याबरोबर वालाची भाजी, लोणचं, पापड, चविष्ट जेवण. जेवण झालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज रतीश. एच लागली होती, थोडा पुढे पडतोय आणि चेंडू फिरला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक आणि इथे 2 पूर्ण होताना पाहायला मिळतात. थोडी नाराजगी आपण बघू शकतात क्षेत्ररक्षकावर. कधी कधी होते, थोडं प्रेशर असतं क्षेत्ररक्षकावर, जिथे पाय हलणं बंद होऊन जातं. प्रेशर मॅच मध्ये माइंड थोडं सुन्न देखील होतं, जिथे आपण बघू शकता क्षेत्ररक्षक तयार नव्हता. आता मात्र तयार असेल. 2 बॉल 2 धावा. तिसरा बॉल हा देखील मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक टिपलाय, झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ, विकेट. एस डीजे. चांगली स्टार्ट देत असताना रोहित, क्या बात आहे. पहिल्या बॉलवर झटका दिला, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा झटका देत असताना मासवण संघाला फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. मनोज आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आपण बघू शकतात गेल्या वेळेस जेव्हा दोघे आमने सामने या मैदानावर आले होते ती नाईट स्पर्धा होती, जिथे मासवण संघाने पराभूत केलं होतं नांदोरे संघाला. यावेळेस परतफेड करण्याची संधी आलेली आहे आणि या संधीला धरून अगदी पकडून ठेवलंय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी रोहित, क्या बात आहे. खराब बॉल आहे, फटका स्विंग केलाय, पाठलाग सुरू आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. 4 धावा. खराब लाईनने हाताळली. यावेळेस मात्र 3 चेंडूचा विचार केला तर अगदी मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी झाली होती, परंतु हा बॉल शॉर्ट होता. संधी होती फलंदाजाला, अगदी फटका सजवला. लॉंग लेग रिझनला चौकार आलाय. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर 6 धावा ह्या धावफलकावर आहेत. कॅच घेताना विपुल पाहायला मिळाला, कॅच घेताना दीप पाहायला मिळतोय. दीप अगदी डीप मध्ये आहे आणि चांगली कॅचिंग केली. फटका इकडे सुपर आहे. इनफिल्डच्या वरून एक चौकार आला, दुसरा चौकार देखील येणार. 4 धावा. डीजे. जर विचार केला ना तर थोडी लेंथ जी आहे ती पुढे होती, म्हणजे गुड लेंथवर होती. आणि आता मात्र थोडा शॉर्ट पिच, हा जास्त नव्हता परंतु फटका अगदीच चांगला होता.
पुन्हा एकदा क्या बात आहे, आतमध्ये येऊन मासवण गावचा हा खेळाडू इनॅट नंबर 4 कमाल करतोय. चौकार चौकार षटकार. पहिले 3 बॉल गोलंदाजाचे तर पुढचे 3 बॉल फलंदाजाचे. षटक क्रमांक पहिलं संपतंय. धावा झाल्या 16 2 गडी बाद. पहिलं षटक जसं सुरू होतं असं वाटलं होतं की कुठे ना कुठे इथे रोख लावली जाईल, इथे थांबवलं जाईल पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतात चौकार चौकार आणि त्यानंतर पायामधल्या चेंडूला पाठवून दिलाय षटकारासाठी. मिड विकेट रिझनला आपण बघू शकतात हा षटकार आलाय आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 16 आहे. स्कोर कार्डवर पहिलाच बॉल गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवर वाईड बॉलचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावपलकावर. पहिल्या 3 मॅचचा विचार केला तर लो स्कोरिंग मॅच. मागची मॅच 70 धावा पाहायला मिळाल्या. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी जेव्हा तापते, वारे जेव्हा वाहू लागतात तेव्हा धावा देखील वाहू लागतात. फटका चांगला आहे, कमालीचा या बेस्ट फटका खेळला जातोय. गॅप शोधला जातोय. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ रिझनला चौकार. 4 धावा. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21 स्कोर कार्डवर. दुसरा बॉल. हा देखील फटका चांगला आहे. अगदी गॅप शोधला जातोय ऑफसाईडला. नैनरम्य स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य. ऑफसाईडचा फटका. चौकार. क्या बात आहे. सुपर. युवा मासवन. जय पहिल्या मॅच मध्ये काही करू शकला नाही, बॅटिंग तेवढी खास झाली नाही, परंतु संधी पुन्हा एकदा मिळते आणि या संधीला सोनं होत असताना स्कोरबोर्ड 25 स्कोर कार्डवर. ओव्हर पिच बॉलला खेळलाय. लॉंग ऑफ रिझनला 1 धाव इथून येणार. फटकेबाजी होत आहे. धाव्याचा विचार केला धावा होत आहे 26 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि 10 धावा खर्च करतोय आशिष. आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अष्टविनायक नंडोरे टीमकडून चांगली बॅटिंग होत असताना. इथून मात्र जर बघायला गेलं तर अजूनही त्यांचा हुकूम एक येणं बाकी आहे. मासवण टीमचा हिरो ऑन साईडला खेळलाय. फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक. मिड विकेट रिजनला 1 धाव मात्र इथे मिळणार. थोडा खराब थ्रो होता. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27 दुसरं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा धावपलकावर. चांगला बॉल. यावेळेस मात्र बीट करत असताना बॅट्समनला डॉट बॉल येतोय. 5 बॉल फेकून झाले. 27 स्कोर कार्डवर. 11 धावा आतापर्यंत खर्च करतोय. डेड बॉल दिला जातोय. यावेळेस आपण पाहू शकतात झाकीर खान सरचा इशारा येतोय डेड बॉलचा. वेळेवर मात्र थांबतो इकडे गोलंदाज. पदलावती चुकली जात आहे. जयेश भोईरचा फटका समोर खेळला जातोय. क्या बात आहे. कमालीचा आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर. षटकार. 6 धावा. 2 षटक संपल्यानंतर 33 धावा धावपलकावर. अगदी युवा टीम आहे आणि ज्याप्रमाणे फटके खेळत आहे
अनुभवी खेळाडूसारखे फटके खेळले जात आहेत. 16.50च्या सरासरीने 33 धावा धावपलकावर 2 ओव्हर नंतर. क्या बात आहे. अगदी आपण बघू शकतात युवा मासवन टीम आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. त्यांचे आलेले प्रेक्षक वर्ग खुश आहेत. ही बॅटिंग बघून खुश आहेत. सुरुवातीला थोडे नाराज झाले होते, शांत झाले होते, परंतु आता जल्लोष, शिट्ट्या वाजतायत, बिगुल वाजतायत, टाळ्या वाजतायत अगदी त्यांच्या खेम्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मात्र इकडे पॉवर प्ले आता खुललं जात आहे. अगदी गौतम आलेला आहे. एक चांगला षटक आणावं लागेल. जिथे थोडी कंजूस गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चांगला बॉल, पहिलाच यॉर्करचा चेंडू डॉट बॉलने केले सुरुवात. फलंदाज आपल्याला पाहायला मिळते मिस्टर मनोज, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये चौकार षटकार 3 बॉलमध्येच 14 धावा जमा केल्या. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, टप्पा पडल्यावर थोडा वळण घेताना शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जात आहे. बाईचा इशारा येतो पंचांकडून. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 3-4, 34 धावा स्कोर कार्डवर. चौतीस झालेत. घरच्या मैदानावर खेळत असताना घरच्या अगदी प्रेक्षकांसमोर आपल्याला पाहायला मिळते अष्टविनायक नंडोरे टीम. आज नंडोरे गावातून 2 संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक संघ मात्र पराभूत झाला. एक संघाने पहिली मॅच मध्ये विजय मिळवला. दुसरी मॅच त्यांची सुरू आहे आणि इकडे फलंदाजी कडक सुरू आहे. क्या बात आहे. कव्हरला इझिली क्लिअर करताना कमालीचा यावेळेस फटका. फलंदाज अजय भोईर. क्या बात आहे. सुपर स्ट्रोक. प्रेक्षक वर्ग देखील तयार आहेत. 40 धावा ह्या धावपलकावर आहेत आणि त्यामध्ये आणखीन 6 दूर लांब षटकार एसडीचे. अगदी बघायला गेलं ना, ज्या रीतीने काकाने डान्स केलाय, ह्या सपोर्टची गरज आहे. जिथे आपण बघू शकतात प्रेक्षक वर्ग जेव्हा सपोर्ट करतात एक अलग ऊर्जा, अलग एनर्जी टीम मध्ये येते. जेव्हा गावचे प्रेक्षक वर्ग आपल्या टीमला पाहण्यासाठी मैदानाकडे येतात. आणि काय बॅटिंग करतो इकडे जयेश भोईर, अजय भोईर. लागोपाठ षटकार 3 लगातार. अगदी मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आणि आताच्या ओव्हरला 2 नंतर तिसरा पुन्हा एकदा जात असताना कॅच आउट होणार. फुलटस बॉल होता, बोनस बॉल होता, ज्यामध्ये मात्र फटका फसला. कॅच आउट. कमांड डीजे. झाल्या पाहिजे. 27 धावेची तुफाने खेळी केली इथे अजयने. नवीन फलंदाज त्यांचे बंधू जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये जात असताना धावेचा विचार केला. धावा 46 आहेत. 46 धावा धावपलकावर आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे तिसऱ्या ओव्हर मधला. 46 स्कोर कार्डवर. जयेश चांगला बॉल. ओहो, अगदी समोर यावेळेस कॅच करण्याची संधी होती.
आणि लेट रिॲक्शन केलं गोलंदाजाने, कारण की एज लागून त्याच्यापर्यंत येईपर्यंत काही समजलंच नाही. जिथे आपण बघू शकतात एक धाव पूर्ण केली, 3 षटके इकडे समाप्त झालीत. 47 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 गडी बाद, 3 गडी बाद. एस DJ. 3 ओव्हर नंतर 47 स्कोर कार्डवर. अगदी मात्र आपण बघू शकता चांगली बॅटिंग करून अजय परतला मैदानाच्या बाहेर. आता मात्र आपण बघू शकता ज्याने आदिवासी जिल्हास्तरीय प्रीमियर लीग गाजवली, मॅन ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाला जयेश भोईर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम दर्जेदार खेळाडूचा भरणा असलेला हा संघ युवा मासवण, अगदी युवा खेळाडू आहेत. जिथे आपण बघू शकतात 25 वर्षाच्या खालील ही मुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला संघ तयार केलेला आहे. आणि शरीरयष्टी जर बघितली तर जी खेळाला, या क्रिकेटच्या खेळाला जी पूरक असणं गरजेचं आहे ती शरीरयष्टी अगदी पाहायला मिळते. समोर देखील अगदी युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजनला पहिला बॉल 4थ्या षटकातला गोलंदाज रोहित पाहायला मिळतोय. रोहितने सुरुवात अगदी कडक करून दिली होती, परंतु त्यानंतर मात्र फलंदाज मनोज आपल्याला पाहायला मिळाला. जिथे धावा आल्या स्ट्राईकवर आहेत पुन्हा एकदा मनोज. तवेचा विचार केला 48 स्कोर कार्डवर. चांगला बॉल, पायाला चेंडू लागतोय, एज लागून डॉट बॉल येतोय. अवाकाच्या बाहेर टोटल नाही गेली पाहिजे. जिथे आपण बघू शकता टेनिस बॉल आहे. 70-80 धावापर्यंत चेस होत आहेत. जेव्हा 80च्या वर पल्ला जातो तेव्हा मात्र थोडं डिफिकल्ट होते. तर इथून मात्र जर विचार केला 48 झालेले आहेत, 16 बॉल आहेत, 80च्या आतमध्ये कसं थांबवता येईल विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मात्र चेस. इथे मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर 49-49 स्कोर कार्डवर. पहिल्या 3 बॉलवर शांतता मागच्या वेळेस देखील पाहायला मिळाली. आता 4थ्या बॉलवर काय असेल. बेस्ट खेळाडू आलाय समोर, परंतु फुलटस बॉल होता. आज का दिन नाही बन रहा है जयेश का. जिथे आपण बघू शकतात एक आणि बॅकअपला लेझी पण पाहायला मिळते. 2 पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 51 स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झाले 4. 2 चेंडूचा खेळ आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच एक बाजूला मान 11 आणि एवन उपलाट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. क्या बात आहे रोहित, अप्रतिम, कौतुकास्पद. जिथे मात्र बॅटिंग सुपर होत होती तिथे शांतता ठेवलेली आहे. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल जयेश स्ट्राईकवर. थोडक्यात का वाचवणार, परंतु डाऊन द लेग साइड हा वाईड दिला जाईल. अगदी आपण रिॲक्शन बघू शकतात गोलंदाजाचा. किंचित अंतराने गेला चेंडू स्टंपच्या जवळून, नाहीतर एक विकेट चांगला मिळाला असता. 52 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल 4थ्या षटकामधला. फटका फसलाय. कीपर, चेंडू खाली, बिग विकेट. काय कमालीचं षटक. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत रोहितसाठी, जिथे मात्र कमबॅक करून दिला आपल्या टीमला. 4 ओव्हर नंतर 52 हे स्कोर कार्डवर. फक्त 5 धावेचं षटक यावेळेस पाहायला मिळालं. एस DJ. नाराज करतोय आज मात्र जयेश आपल्या टीमला, आपल्या गावकऱ्यांना. क्रिकेटचा खेळ असाच आहे. हर वेळेस आपण चांगले खेळतील ह्याला काही सांगता येत नाही. अगदी आपण कधी कधी बॅड पॅच देखील येतो. आजचा दिवस तसा जयेशचा जात असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पराग आहे.
12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज गौतम आलेला आहे. पहिलाच बॉल मनोजच्या बॅटमधून क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. चाललाय सीमा पार षटकार. एस डीजे झालेत. 22 धावेवर खेळतोय. लोअर फुलटॉस बॉल सरळ खेळलाय. लॉंग ऑफ रिजनला चेंडू अडवला जातोय. एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 59 धावा धावपलकावर लागले जात आहेत. अगदी पालघर शहरामध्ये नंडोरे गाव आणि नंडोरे गावामध्ये सुरू असलेली स्पर्धा कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 डे 5 मध्ये आपण पाहू शकतात. 5वी मॅच सुरू आहे. फटका फसलाय. कॅच होणार का? यस नो यस. विकेट. यस डीजे या बेस चांगला बॉल तेवढाच हलक्या हाताने ढकलून खेळलेला अजयने. कारण की त्याला माहिती आहे नो स्ट्राईकचा जो फलंदाज आहे तो चांगल्या लयमध्ये आहे मनोज. जिथे मात्र त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार देखील आलेले आहेत. स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. धावेचा विचार केला. धावा 60 झालेल्या आहेत. आता फटका फसलाय. उंच गेलाय. कीपर चेंडू खाली. विकेटचा पतंग. मागच्या बॉलवर मात्र बघायला गेलं तर आपण पाहू शकता सिंगल आली आणि या बॉलवर मात्र बिग विकेट येत आहेत डीजे. तेवीस धाब्याचं योगदान. परंतु यावेळेस मात्र एक कमबॅक झालेला आहे. इथे मात्र रोहितने 5 धाब्याचं षटक हाताळलं आणि आताच्या ओव्हरमध्ये 8 धावा आणि 2 मोठे विकेट देखील आलेले आहेत. आता दोन्ही नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत. रोहन स्ट्राईकवर. अंगाला लागलेला चेंडू. इकडे मात्र एक धाव मिळेल का? यस असं उत्तर येते. परंतु एक चांगलं षटक. षटकार जरी आला लेगबाईचा इशारा. फक्त 9 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक संपतय 5वं. धावाचा विचार केला धावा झाल्यात 61. एस डीजे
विपुल. तीन षटकामागे 47 धावा आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक केले. 12 मध्ये 14 खर्च केल्यात. जिथे विकेट देखील भरपूर घेतलेले आहेत. जवळजवळ या 2 ओव्हरमध्ये 3 विकेट गेले आहेत. मोठे विकेट आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र शेवटचं षटक धावा किती येतील बघूया. रोहन आहे. पहिला बॉल वेगाने टाकला जातोय. चेंडू इकडे मात्र अंगाला लागतोय. रनआउटची संधी आणि इकडे रनआउट. पहिल्या बॉलवर आला विकेट एसडीजे. मैदानाच्या आतमध्ये विराज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विकेट आलाय. स्ट्राईकवर फलंदाज आता पाहायला मिळतो अजय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 61 स्कोर कार्डवर एवन उपलाट आणि त्यांच्या विरुद्ध मान 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी येऊन राहा टॉस बॉक्सकडे. फटका खूप चांगला आहे. क्या बात आहे. अंतिम षटकामध्ये अनुमान लेग साईडला जाताना फलंदाज भेटतोय परंतु इकडे काय स्ट्रोक खेळला अजय नाही. चौकार. 4 धावा एसडीजे. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 65-65. अगदी हा फटका आपल्याला आठवण करून देतोय. 2 तारीख 2 ऑक्टोबर अगदी मॅच महिला क्रिकेट वर्ल्ड कप सेमीफायनलची मॅच होती आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडियाची जी मॅच 338 धावा बनवल्या तर ऑस्ट्रेलिया 339 चेस करत असताना या जशा फटक्याने मात्र मॅच फिनिश केली होती. अमरज्योत कौर ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र चेंडू वाईड नंतर भीमर आलेला आहे. 1+1 2 धावेने स्कोरबोर्ड जाणार पुढे. सर्व काही ओके चाललेलं असताना अचानक मात्र चौकार आला. त्याच्यानंतर मात्र गोलंदाज थोडा गडबड झालाय. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 68 68 धावा तब्बलकावर. फ्रेडचा बॉल आहे. एज लागलाय. शॉर्ट फाईल लेगला चेंडू अडवला जातोय. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 69. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आहे. विपुल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 ओव्हरच्या मॅचेस फसवलंय अगदी चकवलंय आणि इथे नकार दिलाय यावेळेस फलंदाजाने. अजूनही कारण की 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मी खेळतोय हे सांगतोय जे डॉट बॉल आलाय. यावेळेस मात्र स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन रिजनला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब. यावेळेस कीपर कडून देखील चुकी झालंय. पहिले क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. एंड चुकीचा निवडला. बेसिक जे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते की नो स्ट्राईकचा फलंदाज जर हवी आहे तर तिकडे मात्र थ्रो करणं गरजेचं होतं परंतु थ्रो चांगला झाला होता. कीपरने लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे 2 धाव पूर्ण होत असताना 2 धावेने स्कोरबोर्ड 71. आणि शेवटचा बॉल बघा. स्ट्राईक दिल्या कारणाने रनआउट घेतला आणि चौकार आला. 75 75 धावा धावपलकावर. 76 धावेचं आव्हान असेल. जाऊया आपण टॉसकडे जिथे आमचे साथी समालोचक राहुलजी धनवाद सर जुडले जातील. कमांड डीजे.
आपण टॉस करूया. मान 11 आणि A1 उपलाट आदरणीय सन्माननीय प्रशांतजी दुमाडा सर आणि सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना. चॉईस मान 11 टीमने जिंकली. सचिनने हेड इज कॉल केलंय आणि हेड आलाय मान 11 टीमने टॉस जिंकलाय. धन्यवाद प्रशांत सर, थँक्यू व्हेरी मच. सचिन, दुसऱ्या फेरीचा सामना आहे, टॉस तू जिंकलाय, तुझा निर्णय. क्षेत्ररक्षण. नक्कीच या सामन्यामध्ये प्लेइंग मध्ये काही चेंजेस आहेत? नाही आहे तेच. नक्कीच. आणि कसं वाटतंय, एन्जॉय करतायत ही स्पर्धा खेळताना? हो, खूप एन्जॉय करतो. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. दुसऱ्या बाजूनं अजय जॉईन झालेत. अजय, जर आपण टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचं पण फिल्डिंग असलं असता, परंतु बॅटिंग आले तरी 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. काय आयडियल स्कोअरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल या 6 षटकांमध्ये? कमीत कमी 10चे सरासरीने आम्ही रन करण्याचा हे करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. हे होते अजय जॉईन झाल्याबद्दल. A1 उपलाट टीमचे कॅप्टन. तर टॉस बॉक्समध्ये न्यूज आहे, टॉस जिंकला मान 11 टीमने आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. चला आपण करूया कॉम्बॉक्समध्ये बदल, जिथे आपण बघू शकतात एक बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते युवा मासवन आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच अष्टविनायक नंडोरे. एक इनिंग संपलेले, 75 धावा झालेले आहेत, 76 धावेचं टार्गेट. आणि मासवन गावचं सुपुत्र गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. राहुलजी धनवाद सर आपल्या समवेत जुळले जातील. कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025. हॅलो, धन्यवाद आदरणीय प्रीतमजी घरत सर. जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट 76, 76 धावेंचं लक्ष्य. जयेश भोईर गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजीमध्ये थोडासा फ्लॉप शो पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूनं आशिष कडू यांना आपण पाहत आहेत आणि विपुल पिलेना. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर संधी आणि यावेळेस विकेटचं पतन. सॉफ्ट डिसमिसल. आशिष कडू बिग विकेट डाऊन. तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 डे 5. अपूर्व वेडगा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ नंडोरे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून या टीममध्ये अष्टविनायक नंडोरे. पुन्हा एकदा जयेश भोईर पुढील चेंडू घेऊन. याही वेळेस लाऊड अपील पाहायला मिळाला होता. प्लेड अँड मिस हे दृश्य पाहायला मिळालं. 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत जयेश भोईर दर्शवतोय. बघा, संधी मिळते, कधी कधी आपण फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरतो, संधी मिळते गोलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये फ्लॉप ठरलो की संधी मिळते फलंदाजीमध्ये. हे चान्सेस तुम्हाला ग्रॅब करावे लागतील. असं म्हणतात ना की जर तुमचा संघ तुम्हाला फिल्डिंगसाठी देखील चान्स दिला तर तो तुम्ही ग्रॅब करा, कारण की गावचा संघ असतो आणि गावच्या संघासोबत राहणं, गावच्या संघासोबत खेळणं हा एक मोठा मान. गतीमध्ये चेंजेस केले होते अपूर्व वेडगा. एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्ण गती कमी होती या बॉलची. हे 3 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळत आहेत जयेश भोईरच्या माध्यमातून. पुढील बॉल. याही वेळेस प्लेड अँड मिस. चांगली गोलंदाजी. हे 4 चेंडू आतापर्यंत व्यवस्थित पद्धतीने जयेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. योग्य टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळालंय. 4 चेंडू शांत ठेवले फलंदाजांना. यावेळेस कोलबट डब्याचा बॉल होता. रिस्पेक्ट दिली गेली अपूर्वच्या माध्यमातून. 1 धाव मिळते. एका धावेने स्वतःचं
आणि टीमचं अकाउंट ओपन करतोय अपूर्व वेडगा. यावेळेस विपुलला पण पाहत आहेत, विपुल पेलेना. मॅचचा आनंद घेताना पण आदरणीय विशालजी पेलेना यांना देखील पाहत आहेत, त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. याही वेळेस टर्न अँड मिस हा चेंडू पाहायला मिळाला. टेनिस बॉल आणि मिस टर्न होतो आणि तोच टर्न या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली जयेश भोईरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 झाले कंप्लीट. धावसंख्या 1 गडी बाद 1 धाव. ऋतिक सातवी यावेळेस पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या अनुषंगाने हा चेंडू जो पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू अपूर्व मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिले आतापर्यंत शांत आहेत फलंदाजीमध्ये. पुन्हा ऋतिक सातवी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चेंडू थोडासा खाली राहिला. मागे थोडीशी अपूर्व वेडगा यांना इंजरी झाली होती, परंतु क्रिकेटवरचं त्यांचं हे नितांत प्रेम आहे. मी किती देखील इंजर्ड झालो तरी देखील मैदानाच्या आतमध्ये जाऊन संघासाठी खेळणार. हॅलो. रिटायर्ड हर्ट होताना अपूर्व वेडगा यांना आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर अविनाश त्या ठिकाणी संधी मिळते फलंदाजी करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती अविनाश हा फलंदाज पाहायला मिळतोय. अष्टविनायक नंडोरे या टीमच्या माध्यमातून. त्यावेळेस ऑन साईडला करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी पराग धानवा यांना आपण पाहिलं. धावसंख्या 1 ने पुढे गेले. 2 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक जे पाहायला मिळते पॉवर प्लेचं बंधन असताना ऋतिक सातवी
गोलंदाजी करतोय युवा मासवण टीमच्या माध्यमातून. यावेळेस विपुल पिलेनं फलंदाजी मार्कवरती येतोय. सलामी वीर बॅटर. लाऊड अपील या ठिकाणी विकेटकीपर जयेश भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. राकेश राऊत सरांनी सांगितलं इट्स अ नॉट आउट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या 10 चेंडू मागे जर आपण पाहिलं फक्त 2 धावा आणि त्याच्यामध्ये एक विकेट जो पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवर. बिग विकेट मित्र म्हणेन आशिष कडू यांचा. यानंतर मान 11 आणि A1 उपलाट. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय मान 11 या टीमने. त्यामुळे चेंडू थोडासा खाली राहिला होता. अपील केली होती परंतु डावी यष्टी सोडून चेंडू चालला होता हे दर्शवलं. लेग बाईज मिळेल 1 धाव. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2च्या माध्यमातून अविनाश जो 4थ्या क्रमांकावरती फ्रेश लेग्स म्हणून पाहायला मिळतोय. अष्टविनायक नंडोरे या संघाचा शेवटचा बॉल पॉवर प्लेमधील. वाईड यॉर्करचा प्रयोग करताना पाहायला मिळतोय गोलंदाज. चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि 76 धाव्यांचा पाठलाग करताना अष्टविनायक नंडोरे संघ जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 3. करा प्लीज. जास्त वेळ या ठिकाणी घेऊ नका हीच विनंती असेल खेळाडू वर्गाला. तीन धाव फलकावरती पुन्हा एकदा जयेश भोईर पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3च्या माध्यमातून गोलंदाजी करताना पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर स्वागत केलंय 6 धावेने विपुलचा ब्रँडेड षटकार. फ्लाय होताना 9 धावा धाव फलक्यावरती. विपुलची खासियत आहे टॉप गिअर मध्ये फलंदाजी करताना त्याला आपण नेहमीच पाहिलंय. कमी गतीने आणखीन एक प्रहार. लॅब स्वीप जबरदस्त. विपुल पिलनाचा क्लास पाहायला मिळतोय. NCC षटकार 6. धावसंख्या 2 षटकारानंतर जाऊन पोहोचली जाते 15 या अंकावरती. 15 रन्स. पिक्चर अभी बाकी हे सांगतोय विपुल पिलेना. त्यावेळेस पुन्हा चांगला स्ट्रोक पद्धतीने पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चौकार. जबरदस्त 2 षटकारानंतर हा येतोय NCC चौकार 4. षटक क्रमांक 3 नावी केले फलंदाजाने विपुल पिलेना चा जबरदस्त क्लास आपण पाहते. यंग अँड टॅलेंटेड यंग अँड डायनामिक प्लेअर विपुल पिलेना. पुन्हा जयेश भोईर. यावेळी सुख करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. पायाने स्टॉप केल्या गेल्या बॉलला 2 धावेचा प्रयत्न परंतु नाकारला गेला. मिळते 1 धाव आणि धावसंख्या ही एका धावेच्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या अंकावरती. 20 रन्स. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विपुलने फलंदाजी केली या ओव्हरमध्ये कारण की धावा येत नव्हत्या. जबाबदारी कशी घ्यावी आणि कशी निभावावी याचं प्रात्यक्षिक पेश करताना विपुलला आपण पाहिलंय परंतु त्याला साथ द्यावी लागेल अविनाशलाही. कशा पद्धतीने अविनाश फलंदाजी करेल. पुढील बॉल जयेश भोईरचा. यावेळी ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला.
चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू षटकार, दुसरा षटकार, तिसरा चौकार, चौथा चेंडू एक आणि पाचवा चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल, शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल, षटक कंप्लीट केलाय. 2 षटकांचा स्पेल जयेश भोईरचा पाहायला मिळाला. एकंदरीत 3 षटकं आपण पाहिली. षटक क्रमांक 1 जयेश भोईर 1 धाव, षटक क्रमांक 2 ऋतिक सातवी 2 धावा, षटक क्रमांक 3 जयेश भोईर 17 धावा, धावसंख्या 20 रन्स. मासवण संघ षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा ऋतिक सातवी आणि समोर मॅन इन फॉर्म, मॅन इन गोल्डन फॉर्म विपुल. चौथं षटक आणि चौथ्या षटकातील पहिला बॉल सोडून दिले. बॉलला ट्रॅम लाईनच्या बाहेरचा चेंडू आणि हा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे गेली 21. 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौथं षटक आणि या चौथ्या षटकामधील क्रिकेट या ठिकाणी आपण पाहत आहेत. ऋतिक सातवी यावेळेस हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. वाईड नंतर चांगला कमबॅक केलाय. युवा मासवण प्रथम फलंदाजी 75 धावा लावल्या धाव फलकावरती आणि 76 धावेंचं लक्ष ठेवलंय अष्टविनायक नंडोरे या टीम समोर. आतापर्यंत 21 धावा धाव फलकावरती ते पाहायला मिळत आहेत. पुन्हा ऋतिक सातवी याही वेळेस मागील चेंडू वाईड यॉर्कर लेंथ लाईन आणि याही वेळेस तीच सेम टू सेम कॉपी बुक लेंथ लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली. मिडल 1 धाव आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोचली जाते ती म्हणजे 22. 22 धावा या धाव फलकावरती. अविनाश एका साईडनं थोडा शांत पाहायला मिळालाय, परंतु येथून चांगली फलंदाजी करावी लागेल. नो डाऊट अविनाशची कॅपॅबिलिटी आपण पाहिलेली आहे फलंदाजीमध्ये. यावेळेस फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि झेल परिपूर्ण. सेकंड विकेट डाऊन. अविनाश गॉन. दुसरं विकेटचं पतन पाहायला मिळालं. अविनाश तदनंतर रोहित घोडकेला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडली रोहितने. आता फलंदाजीमध्येही चांगलं योगदान द्यावं लागेल. संघ संकटामध्ये असताना संकट काळामध्ये संघासाठी मात्र तुम्हाला हिरो बनावं लागेल. ऋतिकने विकेट मिळवला. गोलंदाजीमध्ये आपण रोहितला पाहिलं होतं इनिंग 1 मध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याने केली होती. विकेट टेकर म्हणून पाहायला मिळाला होता. यावेळेस विथ द बॅट पहिलाच बॉल आल्या आल्या उडवले बॉलला. गगनाला भिळणारा आसमानी टोला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एनसीसी षटकार 6. घोडके दर्शवतोय की मी फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्येही संघासाठी योगदान देणार, 100% योगदान देणार. संघाच्या विजयाच्या भूमिकेमध्ये मला आपली भूमिका स्पष्ट करायची आहे. पण ऋतिक यावेळी फुलटस बॉल ऑन साईडला जरूर खेळायला पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला बॉल गेला. एक धाव मिळाली एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या 29. 29 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळते. यावेळेस विपुल पेलेना एकतर्फी आतापर्यंत खूप चांगली लढत देतोय आणि चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना अष्टविनायक नंडोरे टीमचा हुकमी एक्का.
यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलं आक्रमण आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विपुल पिलेना स्पेशल षटकार धावसंख्या आता 12 चेंडू 41 धावा. जोपर्यंत विपुल मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अष्टविनायक नंडोरे संघाच्या आशा अपेक्षा पल्लवित आहेत. इफ देअर विपुल इज देअर एव्हरीथिंग इज पॉसिबल. पाणी गेले मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी या आपण जाऊया संगीत कक्षामध्ये आणि ऐकूया श्रवणीय संगीत. मनोजचा पहिला बॉल मिस टायमिंग झालाय. हा बॉल एक नाही तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न. थोडासा लेझी एलिगन्स फील्डमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस हे काय घडलंय विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळत आहेत आणि या धावा परिपूर्ण पाहायला मिळालेत. 3 धावा कंप्लीट. लेझी राहिले या ठिकाणी क्रिकेटपटू आणि क्रिकेटमध्ये लेझी राहाल तर हे बेनिफिट तुम्हाला मिळेल आणि तेच पाहायला मिळालं. जिथे 1 धाव मुश्किल होती तिथे 3 धावा. म्हणून म्हणतात ना की प्रेझन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. क्रिकेट खेळताना कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या दोन्ही मेंदूंना एकत्रित आणून क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. ऑन साईडला प्रहार केलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार. ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्टिक. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांचा आधार. परंतु 2 चेंडू जर आपण पाहिले खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं युवा मासवण टीमच्या माध्यमातून. धावसंख्या आपण जर पाहिली जाऊन पोचली जाते 42 धावा. 42. मॅच ऑन गेम ऑन. विपुल पिलेना जबरदस्त फलंदाजी करताना अष्टविनायक नंडोरे टीमसाठी आपल्या घरच्या मैदानावरती. मनोज बाबरला आपण पाहत आहेत युवा मासवण टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करताना. यावेळी सोडवल्या बॉलला. आखूड टप्प्याचा बॉल सोडणार नाहीयेत. विपुलचा आणखीन एक दमदार नेत्रदीपक षटकार. 6. त्यात 3 धावा आल्या. स्ट्राईक चेंज झाली. चौकार षटकाराला. हे मात्र आता कुठेतरी युवा मासवण संघ सांगत असेल स्वतःला की चूक झाली. परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. नो इफ नो बट. जर आणि तर या 2 गोष्टींना थारा नाहीये. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल जो पाहायला मिळाला. 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळाली आणि 2 धावाही परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. थोडेसे आत्तापर्यंत आपण जर बघितलं या 4 चेंडू मागे खराब क्षेत्ररक्षण आणि 50 धावा येथे परिपूर्ण करताना अष्टविनायक नंडोरे. त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण धावसंख्या जमवताना पाहायला मिळतो तो म्हणजेच विपुल पिलेना. वैयक्तिक 39 धावा विपुल पिलेनाचा क्लास हा पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू डीप मध्ये पाहायला मिळालाय.
तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या 2 धावा परिपूर्ण करताना संघाची टोटल जाऊन पोचली जाते ती म्हणजेच 52 धावा. 52 रन्स. आणि आता शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. मनोजला आपण पाहणार आहोत गोलंदाजी करताना. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज मनोज बाबर. समोर विपुल पेलेना. वन मॅन आर्मी वन मॅन शो. याही वेळेस बॉल जबरदस्त पद्धतीने आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. आता 6 चेंडू 20 धावा. सामना आला कुठे, सामना होता कुठे, सामना आला कुठे. चला पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. आता 6 चेंडू आणि 20 धावा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. अप्रतिम. प्रेक्षकांना हेच हवं असतं. मनोरंजन मनोरंजन मनोरंजन. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. आणि तेच पाहायला मिळालं. या 2 संघ जबरदस्त प्रदर्शन करताना पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये विपुलचा जर आपण इंडिव्हिज्युअल स्कोर चेक केला तर विनीत मर्दे दर्शवत आहेत की 45 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो खेळतोय. मागील जर आपण षटक बघितलं 6 चेंडूमध्ये 6 गचाळ क्षेत्ररक्षण युवा मासवण टीमचं झालं. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावा. रतीश जाधव गोलंदाजीमध्ये त्याला इंट्रोड्यूस केलंय. कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल. 6 चेंडू 20. वॉट अ मॅच. चांगलं प्रदर्शन या ठिकाणी करताना जे पाहायला मिळालं. मागील ओव्हरमध्ये 22 धावा जमवल्यात. त्याच्यामध्ये विपुल पेलेना जबरदस्त प्रदर्शन करताना त्याला पण पाहिलंय. रतीश जाधव 6 चेंडू 20 धावा. युवा मासवण की अष्टविनायक नंडोरे. फुल टॉस बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. आता 5-14. क्षमस्व. यावेळेस 1 धाव परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. आता 4 चेंडू आहेत आणि 13 धावा. 4 चेंडू 13. व्हॉट अ मॅच. कोण जिंकणारा सामना. रतीश की विपुल. विपुल आतापर्यंत खेळतोय. इंडिव्हिज्युअल 45 नॉट आउट. आणि हा षटकार अर्धशतक. विपुल आपण बॅट दर्शवायची आहे. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय रतीश जाधव. आतापर्यंत हवी ठरला या ठिकाणी हा बॅटर. ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय कुठल्याही पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करा, मी मात्र षटकारानेच उत्तर देईन. आता आपण जर बघितलं 3 चेंडू आणि सामन्याचं समीकरण आहे 7 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 7. षटकार 1 धाव. षटकार. रतीश जाधव कमबॅक करावं लागेल. गोलंदाज म्हणून राऊंड विकेटने गोलंदाजी तो करतोय जरूर. यावेळेस आणखीन एक चांगला प्रहार आलाय चौकार. आता 2 चेंडू आणि 3 धावा. आता 2 चेंडू आणि 3 धावा. असं वाटलं होतं सामना एकतर्फी होईल
परंतु विपुलने जबरदस्त पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी केलेली आहे. बघा मागच्या मॅचमध्ये रतीशने राऊंड विकेटने गोलंदाजी ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली होती. यावेळेस राऊंड विकेटने केली. मागच्या मॅचमध्ये 4थं षटक हाताळलं होतं, यावेळेस 6वं षटक हाताळतोय. चेंजेस महागडे पडलेत असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस हा फटका जर झेल टिपला तर मात्र सर्व काही गोष्टी होऊ शकतात. आता 1 चेंडू आणि 3 धावा मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हरचा सामनाही आपल्या भेटीस येईल. काल सुपर ओव्हरचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. ही मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रुपेशच्या माध्यमातून. 1 चेंडू 3 धावा, जबरदस्त. विपुलची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. एकतर्फी लढत विपुलने दिली. अर्धशतकीय खेळी, 1 चेंडू आणि 3 धावा, हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये दबाव युवा मासवण टीमवरती पाहायला मिळतोय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण बॉलिंगमध्ये चेंजेस केले आणि चेंजेस त्यांना पडले महागडे. समोरच्या संघाला इजी घ्यायचं नसतं हेच सांगावं लागेल. असं म्हणतात ना की संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब सुद्धा बुडवू शकत नाही. 1 चेंडू आणि 3 धावा, काय जबरदस्त सामना. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना. 76 धाब्यांचा पाठलाग करताना 73 दीप तरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अष्टविनायक नंडोरे या टीमच्या माध्यमातून 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. चला दोन्ही संघांना आपण चेअरअप करूया, दोन्ही संघांना आपण सपोर्ट दर्शवूया. कोणता संघ जिंकेल की कोणता संघ जिंकणार नाहीये, सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल का. 1 बॉल 3, काय घडणार आणि काय बिघडणार. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल रिमेनिंग अँड 3 रन्स टू विन. युवा मासवड की अष्टविनायक नंडोरे. यावेळी चांगला फटका खेळलाय. 1 धाव कंप्लीट झाली. फेकी प्रॉपर आहे का आणि एका धावेने युवा मासवण संघ विन होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक अष्टविनायक नंडोरे. अप्रतिम खेळी, दाद द्यावी लागेल विपुल पिलेना आणि अष्टविनायक नंडोरे टीमला. फक्त एका धावेने हा सामना युवा मासवड या टीमने जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला पुढील सामना त्वरित दाखल व्हायचे दोन्ही संघ.